नमस्कार, मी विनीता करलकर माझ्या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण फणसाची भाजी करणार आहे। तर कच्चा फणस आणलाय, बघा ते आता कापून त्याची फणसातले गरे काढायचे आहेत, बिया काढायचे आहेत। तर हे असे काढायचे असतात। बाबांनी आमच्या फणस कापून दिलाय, त्याच्यातले आता गरे आम्ही काढते आहे आणि भाजी कशी बनवायची हे दाखवणार आहे। असे गरे काढायचे असतात, त्याच्यामध्ये असे गरे असतात। कच्चा फणस आहे ना, मग त्याच्या बिया वेगळ्या करायच्या, याच्या ह्या शिरा काढून टाकायच्या असतात। या बिया काढायच्या असतात, त्या बिया पण टाकायच्या त्याच्यामध्ये, पण ते बिया चेचून टाकायच्या, त्यात शिजायला पाहिजे ना म्हणून। आपल्याला आता चुलीवर ही भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी आपल्याला टोपात करावी लागणार भाजी। तर टोप करपू नये म्हणून आहे ना, इथे गावाला अशी माती लावतात बाहेरून टोपाला, नाहीतर टोप काळा होतो ना। हे बघा अशी लावून ठेवली माती। आता भाजी करायला घेऊया। हे आपण फणस मस्त साफ करून घेतले, त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेत गऱ्यांचे, आणि ही जी त्याच्यामधली बी होती ती अशी तुकडे करून घेतले आहेत असे बारीक बारीक, आणि त्याची साल काढून टाकली आहे, पापुद्रावरचा काढून टाकलाय। तर आता हे धुवून घेते, हे आता पाणी टाकते थोडं त्याच्यामध्ये आणि धुवून घेते। ही आता भाजी खूप दिसते, पण ती शिजल्यावर थोडी आळते आणि मग कमी होते ही भाजी शिजल्यानंतर। आपल्याला आता खूप दिसते। अर्ध्या फणसाची केली आहे, अर्धा ठेवून दिला, मोठा होता ना फणस। चूल पेटवली आहे, आता याच्यावर मी टोप ठेवते, तेल टाकते आता। आता ही राई आणि जिरं टाकते फोडणीमध्ये। तडतडले, फोडणी तडतडली, कांदा टाकते। दोन कांदे घातले छोटे छोटे, आणि 7-8 पाकळ्या लसणीच्या टाकल्यात, टाकणार आहे त्या ठेचून घेतल्यात बघा, आणि 5-6 मिरच्या घेतल्यात। कांदा जरा चांगला लाल होऊ दे। कांदा झाला लालसर, तर आपण थोडा हिंग टाकूया, थोडी हळद टाकूया, आणि आता ही भाजी टाकूया। चांगलं परतून घेऊया। मीठ घातलं 1 चमचा, पाणी घालूया।
झाकण ठेवते आणि त्याच्यावर पाणी ठेवते. वरती पाणी ठेवते, शिजायला पाहिजे ना चांगलं. ती आता 10-15 मिनिटात शिजेल. आपली भाजी शिजली आहे बघा. त्याच्यामध्ये खोबरं घालायचं, कोथिंबीर घालते. 20 मिनिटं लागली शिजायला. आता मी खोबरं घालते. पसरून घालायचं. चक्रीवादळ. हो हो, आज वादळ होणार आहे. भाजी आता शिजली आहे बघा. बघा, बघू शकता तुम्ही, मस्त शिजली आहे. कांदा खोबरं आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडं पाणी टाकून अजून शिजली नव्हती तेव्हा. तर आता चांगली शिजली आहे. तर आता तुम्हाला दाखवते सर्व करून. चुलीवरची टेस्ट एकदम भारी असते आणि जास्त करून हे पेजेबरोबर खातात कोकणामध्ये. आणि पेज केलेली आहे, तर आता पेजेबरोबर वाटते. आता पेजेबरोबर सर्व करते. ही पेज आहे आणि त्याच्याबरोबर हे पेजेबरोबर ही भाजी छानच लागते. गावामध्ये हे मे महिन्यामध्ये पेजेबरोबर ही भाजी असतेच. कशी वाटली माझी फणसाची भाजी? माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.